डॉक्टर, आम्हाला सगळं कळतं, सगळं. पण ते आधी आहे ना, एक विचारायचं होतं. पण हे आपल्या दोघातच राहू द्या. माझ्या मेहुण्याला ना मूळव्याधीचा त्रास आहे. लय बेकार. मोक्कार तिखट खाते ती. मिरच्या अशा तोडून खाते डायरेक्ट. लय वाईट. अहो, स्वभावाने खूप लाजाळू येतो. आता गावातले वैद्य भाऊ म्हणतात की झाडपाला बेस्ट औषध, आणि हॉस्पिटलवाले 30-40 हजार मागतात. त्यामुळे कळणच झाले काय करू. तुम्हाला काय वाटतंय? अच्छा, म्हणजे त्याच्या जीवाशी खेळू नका म्हणताय. बर. डॉक्टर, गेल्या काही दिवसात आहे ना, तुमच्या अवतीभोवती योगाचे प्रकार खूप घडलेत. आता हेच पहा ना, तो मंगल नावाचा तरुण, त्याच्यावर जीव घेणं हल्ला झाला, तो तुमच्या घराजवळ. छान योगा आहे ना. पण मला एक सांगा, तुम्ही जर जिम लावाल तर आपल्या घराजवळ लावाल ना, का त्या राजेंद्रचं ऑफिस आहे इतक्या लांब लावाल? काही जिमची काय एक्स्ट्रा ऑफर होती का अजून काय? डॉक्टर, पुरावे बोलतात. तुम्ही जिम मध्ये आज जाताना दिसत आहात, बाहेर येताना नाही. आणि अजून एक गंमत बघा ना, राजेंद्रच्या कारची किचेन आणि दाभोळकरांच्या कारची किचेन सेम कशी? आता फास आहे ना, तुमच्या गाड्याजवळ आवळायची सुरुवात झाली. जे काय सांगायचं ना, ते सगळं सगळं खरं सांगा. नाहीतर ही केस आहे ना, माझ्या तावडीतून गेली ना, तर साक्षात देव जरी आला ना, तर तुम्हाला वाचवणार नाही. मंत्री वाघमारे माझी बदली करायला टपलेलेच आहेत. पण माझी बदली फार गडचिरोलीला जरी झाली ना, तरी माझ्या कारकिर्दीत माझ्या रेकॉर्डवरची केस मी अनसॉल्व ठेवणार नाही.